गावरान चिकन बनतंय चुलीवर. गावच्या बाजारात आलेल्या दिसायला लागलेल्या आहेत ते आपल्या गावातल्या गोष्टी. गेला लैलाने अटॅक केला. रानमेवा, कोकणचा रानमेवा. जर समजा जास्तच काजू मिळायला लागले तर निघायचं तिथून. निघायचं तिकडे. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आज आहे बुधवार आणि आपण आहोत कोकणामध्ये, माझ्या गावामध्ये. तर आज बुधवार म्हटलं की तुम्हाला माहिती आहे काय असणार, मासे. तर गोठल्या मस्तपैकी ना बोटीवरती गेलेला सकाळी. तर त्याने ना 6 मस्तपैकी बांगडे दिले आहेत. तर बांगडे आपण फ्राय करू, पण त्याचबरोबर आज ना मूड झाला तो शिंपल्या खायचा. पण बघूया आता बाजारात गेल्यावरती शिंपल्या मिळतात का. आज बुधवार आहे, तर बुधवारचा आमचा मिठभाऊचा बाजार पण असतो आणि बाजारामध्ये अजून छोटी मोठी शॉपिंग पण आहे, तर ती पण करूया. पण एवढं मस्त फ्रेश वातावरण आहे ना, एवढं भारी वाटतं आहे की मस्तपैकी सूर्य आता वरती आला आणि सूर्याची कोळी उडणं माझ्या चेहऱ्यावरती पडलेली मी बघू शकतो. इथे आलं ना की एकदा फ्रेश एअर मिळते, असं मस्तपैकी सूर्यप्रकाश. आणि काल रात्री मस्तपैकी इथे वॉक करत होतो तेव्हा मस्तपैकी चंद्र दिसत होता, तारे दिसत होते. हे सगळं आपण मुंबईमध्ये नेहमीच मिस करतो. तर चला आता पटापट निघूया मेडभाऊ बाजारामध्ये. सो सकाळी उठल्या पहिल्यांदा काम आहे ती इथे यायचं आणि झाडं चेक करायची की बाबा झाडांचा काय सीन आहे. तो बघा, ही काल आपण लावलेली झाडं अजून पण आणि मूळ धरलेलं नाही आहे. जोपर्यंत मूळ धरत नाही तेव्हा तोपर्यंत धाकधूक राहते की बाबा या मूळ धरणार की नाही धरणार. ओके, काय होणार या झाडांचं. ओके, होप सो मूळ धरतील. आणि प्रेरणा ऑलरेडी पुढे गेली आहे. बघा, ही आमची डॉगी लाईला, हिला नाव ठेवलं आहे. तर लाईला सध्या मस्तपैकी झोपलेली आहे कारण तिच्या पोटापाण्याची चांगली सोय झालेली आहे. इकडे प्रेरणाने सकाळी तिला भात वगैरे घातलेला आहे, तर चाटून पुसून साफ केलेलं आहे, पाणी पण ठेवलेलं आहे. तर आता खाऊन पिऊन मस्तपैकी झोपलेली आहे. आणि आपण जाऊया आता मिठभाऊ बाजाराला. प्रेरणा तिकडे वाट बघते गेटवरती. सो गावच्या बाजारात आलेल्या दिसायला लागलेल्या आहेत ते आपल्या गावातल्या गोष्टी. बघा, मस्तपैकी काजूच्या बिया आहे, तिकडे काळी मिरी आहे, तिकडे सुकलेली काळी मिरी आहे, तिकडे ओली आहे, ती सुपारी, काजू, विडा, बिडं, सगळ्या गोष्टी. मस्तपैकी केळी आहे तिथे, बटार, खारी. आणि जरा प्रेरणाला शोधूया आपण. बघा, मुळा, कलिंगड, नारळ. फायनली नारळ दिसलेत चांगलेवाले, तर नारळ घेऊया. आणि जरा प्रेरणाला शोधूया. प्रेरणा कुठे गेली? प्रेरणा तिकडेच आहे. सो बघा, आम्ही घेतले ते शिंपले आणि प्रेरणाने बरीचशी सुकी मच्छी घेतली आहे. काय घेतले प्रेरणा? बळे घेतले, बांगडे घेतले. बळे घेतले आहेत, बांगड्या आणि जाऊया. हा काय? शेंगलाचे शेंगे कसे? 30 रुपये. बारीकच माऊन चला. आणि इकडे बघा मस्तपैकी घेऊन आलो ते मुळे, भरपूर मुळे आणल्यात. ओके, तिसऱ्या मालवणी भाजी. तर मला तर खूप आवडतं. आणि आता तिसऱ्याचा प्रेरणा निस्तेक करणार आहे, तर सार करणार ना तू? हा, तिसऱ्याचा रस्सा करणार. तिसऱ्याचा रस्सा. ओके, आधी आता चांगल्या 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात वाळू माती जी असते ती निघून जाते. आणि आता हे उघडणार कसे? हे डीप फ्रीज मध्ये अर्धा तास टाकायचं, मग ते ऑटोमॅटिक स्वतःहून उघडतात. ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत अशी आहे की थोड्याशा वाफवायच्या आणि मग त्या स्वतःहून उघडतात. आणि मग त्या करलायच्या म्हणजे विळीवर करलायच्या. आणि मग त्यातला एक भाग काढून घ्यायचा, एक भाग टाकून द्यायचा. ओके, केसात काय माल आहे? वळेसार. काय वळेसार कोणी दिलं तुला? माझ्या गोवन. अच्छा. ओके, आता त्याच्याशिवाय बघा इकडे भरपूर आणल्यात, आमच्या दोघांसाठीच आहेत. त्याच्यामुळे हे अर्धेच होणार त्याचे, कारण अर्धच असतं ना, हे कमी होणार ते. आणि त्याच्याशिवाय इकडे आहेत ते आमच्याकडे बांगडे, फ्रेश बांगडे. ओके, तर बांगडे काय आम्ही मस्तपैकी राजा माणसं आहोत. ओके, तर बांगडे आता आम्ही अख्खे फ्राय करणार आहोत. आणि याची डोकी आणि शेपटी ही डायरेक्ट जाणार ती लाईलाला. आम्ही काय सार नाही बनवत आहे कारण शिंपलेत राहत, आम्ही दोघंच आहोत, तर साराची गरज नाही आहे. तर बांगड्या आता फ्राय करूया. सो बघा, प्रेरणाने आता मस्तपैकी टकली आणि शेपट्या बांगड्यांच्या ओके त्या तिने घेतलेलं. आणि आता सगळ्या मांजरी ना मगासपासून प्रेरणा काय चाललंय? फिरतायत नाही इकडे तिकडे. मी पाणी झाडांना घातलं ना त्याचं, तर त्या वासाने इकडे तिकडे फिरतात. आता हे थोडं आपण लैलाला घालूया आणि थोडं मांजरीला. बघा, इथे हिला घातला आणि ती मांजर एवढी घाबरते ना, तिला अजून सवय नाही ना, तर तिला आता प्रेरणाने ठेवलं आहे. पण लैला पण येऊन खाऊ शकते. लेट्स से कोण खाता येते. लैला तर इथे बिझी झाली आता तिकडे 2-2 आहेत. आल्या. सो लैलाच तर खाऊन झालेलं आहे ऑलरेडी. मला वाटतं आता लैलाच जाईल तिकडे खायला. या मांजरी आहेत ना, घाबरूट आहेत. ओके, तर ते आता बघा त्यांना वास तर येतो आहे. मस्तपैकी बांगडे ठेवलेत. आणि ते बघा तिकडे अजून एक मांजर आहे खालती. तर आता बघूया आता कोण खाता येते. तो बघा ती मांजर वरती आली आहे तिकडे. ॲक्च्युली ह्या कशा गोठल्याच्या मांजरी आहेत घरातल्या, त्याच्यामुळे त्या जरा घाबरूट आहेत. ते बघा, ते दुसरी मांजर बघा अशी खालून वळून बघितलं तिने, इकडे तिकडे बघते बघा कशी ती. हे बघा, तिने आत्ता बघितलं आणि आत्ता खायला सुरुवात केली. बघा, पळाली ती घेऊन पळाली. त्या कसं तिथून घेतात आणि पळतात. आता ही बघा खाली उतरेल. थांब. ही बघा आता ही पण खाली उतरली. आता वरती येईल गुपचूप. हे बघा, हिने बघा
पटापट येऊन बघा कशी खायला लागली. मजा चालली आहे. बांगडे खातायत कोकणातल्या मांजरी मस्त वेगळी. हां इकडे तिकडे लक्ष देऊन का मजा आहे त्याची. अरे तिला ठेव. काय नाही तिला ठेवणार. ती एवढी घाबरते तर तिला काय नाही. जो डर गया समझो उसको कुछ नहीं मिला. डर के आगे जीत है. अरे थांब तिला हे ठेव. बघ, लैला लैला थांब. ये तुला दुसरं देते. ये गेला लैलाने अटॅक केला. ती केवढी घाबरते. घाबरते किती ती. तो बघ डॉलर पण आला आता. जा विद्याकडे दे नाही तर. आता डॉलरची वेळ आलेली आहे. आता डॉलर खातोय. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. ओके लैलाने खाल्लं त्या मांजरीने खाल्लंय बघा. खाते अजून पण ते. खा बाबा. आणि आता डॉलर आला. खाऊन संपलं पटापट संपलं सगळं. दी एंड. बांगडे संपलेले आहेत. बांगड्यांची टकले आणि शेपट्या. आता घाबरून खाते आहे ती. प्रेरणा आता शेवटी तिकडे गेली आणि प्रेरणाने तिकडे नेऊन दिलं. आता सगळ्यांना मिळालेलं आहे थोडं करून. ओके दोन्ही मांजरींना पण मिळालं आहे आणि दोघींना पण मिळालेलं आहे. सो आता बघा सुरुवात झाली आहे ती आपल्या शिंपल्या सोलायची करलायची. ओके माझं सगळ्यात आवडतं फूड. ओके मला तर शिंपल्या प्रचंड आवडतात. शिंपल्यांचं जे तिखट सार असतं आपला तर ते तर एकदम भारीच लागतं. बघा मोठ्या आहेत एकदम. खास मोठ्या घेतल्या त्यांनी. त्यांच्याकडून मोठ्याचा वाटा घेतला. आणि या सगळ्या आम्हाला त्यांनी कितीला 150ला दिले ना प्रेरणा. 50 रुपयाचा वाटा होता. हे बघा आता इकडे शिंपल्या प्रेरणाच्या मस्तपैकी करलून झालेल्या आहेत. हे बघा का मस्त दिसतात ना शिंपल्या किंवा तिसऱ्या. हे बघा मस्तपैकी रस्सा बनवलेला आहे. त्याच्यामध्ये आपले शिंपल्या जातात आता. भारीच ना बटन लाईट काय म्हणता. सो बघा आता इकडे आपल्या शिंपल्या रेडी होतात. का भारी वाटतात बघा. आणि त्याचबरोबर समुद्रावरचे ताजे बांगडे. हे मस्त एकदम फ्रेश बांगडे आहेत. ते आता इथे फ्राय होतात. फ्रेश बांगडे फ्रायला आणि शिंपला इकडे भाताबरोबर. अजून काय पाहिजे आयुष्यात सांगा. सो बघा इकडे मस्तपैकी आपल्या तिसऱ्यांचा रस्सा आणि त्याच्याशिवाय इथे मस्तपैकी फ्रेश एकदम तळलेले बांगडे भात आणि त्याचबरोबर क्रिकेटची मॅच. सो थँक्यू बायको. धन्यवाद मंडळ आभारी आहे. येस सो या जेवायला या. कोण येत आहे मॅच बघता. सो बघा आता घरामध्ये मस्तपैकी बांगडे आणि शिंपल्या खाऊन झालेल्या आहेत आपल्या. आणि आता आलो ते आपल्या मित्रमंडळींना भेटायला. आणि आता बघा तुम्ही इकडे मस्तपैकी गावरान चिकन बनतं आहे चुलीवरती. लाल मिरच्या अख्खी लसूण टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी कांदा आहे आणि ते शिंदे आहे आणि गोटले आहे. ओके शिंदेच्या हातामध्ये काय आहे. शिंदे मसाला आहे बघा. वेगळा मसाला. याच्यात काय आहे. खोबरं हां कांदा हां टोमॅटो हां आलं आणि लसूण. ठीक आहे बघा. आठवून सांगतोय शिंदे. कोणी बनवून दिला म्हणजे नक्की. विद्याने बनवून दिला. सो बघा इकडे मस्तपैकी आपलं चुलीवरचं छानपैकी चिकन बनतंय. काय म्हणतं. आणि एवढा खतरनाक वारा सुटलेला आहे ना बघा ना. नुसती आंब्याची झाडं हलतात आणि आंब्याच्या बागेमध्येच आहोत. तर आंब्याच्या बागेमध्ये नुसते आंब्याचीच तयारी चालूच असते. म्हणजे आंब्या झाडांची काळजी घेणं बाकी सगळ्या गोष्टी. तर मग अशा गोष्टी पण चालू असतात जेव्हा गावाला येतो तेव्हा मित्रमंडळींबरोबर. काय म्हणता. तर ते पण झालं पाहिजे. फॅमिली लाईफ पण आपल्या ठिकाणी आहे पण मित्रमंडळीबरोबर पण मजा झाली पाहिजे. काय म्हणता. तर त्याच्यामुळे इथे आता मस्तपैकी आहे बघा बनतं आहे रानातलं चिकन. चुलीवरचं चिकन आपलं. आणि आता आपण अजून एका बागेत जाणार आहोत. तिकडे मस्तपैकी आंबे लागले आहेत. ओके बघा इथे आता इथे छोटे आहेत आंबे. छोटे कैऱ्या या झाडाला लागलेले आहेत. पण याला वेळ अजून तरी. मंगेश किती वेळ लागेल याला. दाखवत नाही स्क्रीनवरती. बोला फक्त. एप्रिल 15पर्यंत. ओके एप्रिल 15पर्यंत हे आंबे रेडी होतील. सो बघा हे असं आंब्याचं झाड. आणि अजून एक बाग आहे ना कुठल्या पुढे बाग आहे अजून एक. तर आपलं जेवण तिकडे शिंदे रेडी करतोय. तर तोपर्यंत आपण जाऊन येऊया पुढे. ओके बागेमध्ये की काय सध्या आंबा. काम पण झालं पाहिजे. मजा पण झाली पाहिजे. पार्टी पण झाली पाहिजे. सगळ्याच गोष्टी झाल्या पाहिजेत. काय म्हणता. तरच आयुष्यामध्ये मजा आहे. सो बघा गाडी इथे पार्क केली आहे. हो MTDCच्या बाजूलाच होतं. पण आता MTDC काय चालू होत नाही पण हां बघा छोटी करवंद रानमेवा. कोकणचा रानमेवा भारी. आणि आता आपण आलो तिकडे. बघा हे कलमांची बाग आहे. सो बघा इथे तुम्ही बघू शकता. परत एकदा छोटे कैरे लागलेले आहेत. आंबा पिकतो रस गळतो. कोकणचा राजा. हे बघा झिम्मा खेळतो. हे बघा वरच्या बघा फांदीवरती बघा तुम्ही किती मोठ्या प्रमाणात लागलेले आहेत. हे बघा इथे दिसत असतील तुम्हाला. पण हे फळ रेडी व्हायला मार्च ते एप्रिल उजाडणार आहे. मार्च एंड ते एप्रिल. हे बघा हे फळ बघा इथे आहेत बऱ्यापैकी फळं. लेट्स सी. हा बघा या झाडावरती बघा चांगलंच फळ आहे. होपसो टिकून राहील. आणि शेतकऱ्याच्या मेहनतीला
फळ मिळेल. या झाडावरती तर बऱ्यापैकी आंबा आहे आणि म्हणजे ना चक्करवणारी गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला इथे आंबा दिसतोय आणि त्याचबरोबर इकडे मोर पण आलाय. ओके, म्हणजे हा पहिल्या मोहराचा हा आंबा आहे आणि त्याचबरोबर आता दुसरा मोहर पण फुटतो. आता काही काही जे आपले आहेत बागायतदार तर त्यांचा पहिला आंबा आहे तर तो म्हणजे त्याचा मोहर हा फुकट केल्यात जमा आहे. तर त्याची काही कारणं आहेत, बऱ्याच गोष्टी असतात चालू असतात. आता त्या मला असं वाटतं आपल्या प्रगत लोक टॉक्स चॅनल थ्रू मी पुढे आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पण हा आपला आता नॉर्मल ब्लॉग आहे तर तो तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला की बाबा यस आंबा येतोय. सो प्रगत ॲग्रोचा नंबर स्क्रीनवरती दिसतोय. यावेळी आपण आंब्याचा बिझनेस करतो आहे तर नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा. लवकरच अनाऊन्समेंट होईल मार्च आणि एप्रिलमध्ये. मार्च फर्स्ट वीकपासून आपण आंबा घेऊन येतो आहे मोस्टली तरी तुमच्यासाठी. येस, सो अशी बरीच आंब्याची कलमं आहेत ते येऊ लवकरच. इकडे एक आंब्याचं कलम आहे, ह्याला तर लागलं नाही आहे पण याचा मोहर आत्ता फुटतो आहे. याचे आंबे उशिरा येणार आता एप्रिलमध्ये वगैरे. इकडे थोडंसं काजू पण आहे, इकडे काजू आहे आणि इकडे अजून आंबा आहे दिसला. हे बघा ही छोटी छोटी फळं आहेत. हे बघा काजू, ओल्या काजूची भाजी म्हणजे एक नंबर. आणि जे मी तुम्हाला म्हणतोय ना की बघा हा इकडे मोहर होता, हा एकदम बघा काळा काळा पडला दिसला तुम्हाला. किती भरपूर मोहर आहे याला, पण ॲटलिस्ट इकडे थोडे तरी आंबे आहेत, ती एक चांगली गोष्ट आहे. फळ मोठं व्हायला वेळ अजून, बघूया कधीपर्यंत होतं आहे. बघा हे एकदम छोटे छोटे आहे, ह्याला तर अजून वेळ लागेल. लेट्स सी. सो आंब्याच्या बागेत जाऊन आणि तोपर्यंत बघा चिकन बघा एकदम मस्तपैकी चुलीवरती रेडी झालेलं आहे. आणि लसूण बघा, लसूण त्याची मस्तच वाटते. मिरची आहे बघा, लसूण, चिकन आणि लाकडं एकदम भारी भारी लावली आहेत. त्यामुळे पटापट चिकन शिजलं आहे आणि ते आपल्याला ड्राय करायचं आहे कारण ऑफकोर्स ड्रायच पाहिजे आपल्याला. सो आपलं फेवरेट खाणं बघा मस्तपैकी सुकं चिकन, चिकनचा रस्सा, त्याच्याशिवाय ते कांदा आणि लसूण आणि मग असा काहीसा माहोल भारी ना एकदम. आणि शिंद्याने बनवला आहे. शिंदे आता डायरेक्ट रस्साच पितोय. चूल बघा किती धगधगते बघा, सॉलिड ना एकदम. चिकन रेडी झालं आहे आपलं. सो आता घरी आलो आहे. एक नवीन मांजर आहे तर ती आता आमच्याकडे यायला लागली आहे आणि हिला आता प्रेरणाने डायरेक्ट जवला घातला आहे. म्हणजे विचार करा काय नशीब आहे या मांजरीचा, सुकलेला जवला खाते. ही जरा घाबरत नाही. या दोघी जणी आहेत तर ती एक आहे ना तर ती जरा खूप घाबरते. ही आता डायरेक्ट घरातच यायला लागली आमच्या. ओके, कारण हिला वास येतो आहे आणि घरामध्ये सुकी मच्छी आहे ना तर त्याच्यामुळे. तर हिला त्याची पेटपूजा करू द्या कारण ती सारखी वरती बघत खाते आहे. अजून तिला काय थोडी भीती वाटत राहते. ते बघ अलर्ट असतात मांजरी. आणि आता झाली ती संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळी आता चहा पितो आणि नंतर मग आपण कुठे चाललो आहे प्रेरणा? समुद्रावर. येस, गावाला आलं तर संध्याकाळी मस्तपैकी छान समुद्रावरती. आणि ती लैला बघा तिकडे कुठेतरी गेलेली यायला तर ती आता मस्तपैकी फिरून वगैरे इथे आली. आणि तिकडे बघा माडाचं एक झावळू पडलं. हो, माकडं सगळी कुठे ना कुठे फिरत असतात याला. छोटी बोंडा पण खाऊन खाली फेकून देतात. इकडे एक पडलेलं आहे आणि लैला इज बॅक आणि हिचं पण ऑलमोस्ट खाऊन जायला आहे. आता लैलाला बघून ती घाबरली आहे थोडीशी तर तिला खाऊ दे आणि आपण चहा पिऊन निघूया ते मस्तपैकी समुद्रावरती जायला. बघा मस्तपैकी सूर्यास्त होतो आणि त्याचा सूर्यप्रकाश आमच्या चेहऱ्यावरती पडला आणि काय मस्त वाटतं असं एकदम प्लेझंट वातावरण. आज आपल्या शेतावरून मग आता चाललो आहे समुद्राकडे चालत आणि ना इथे एक काहीतरी गोष्ट आहे तर ती तुम्हाला दाखवतो. बघा इकडे सगळी अशी पेडणेकरवाडी आहेत, इथे सगळी भातशेती आहे. तिथे काही जणांनी आता काजूची झाडं लावली आहेत कारण भातशेती कमी होत चालली आहे तर त्याच्यामुळे. ते बघा सगळेजणं तिकडे पण सगळी घरं आहेत दुधगुडाकरांची. आणि हे बघा इथे डाव्या हाताला तुम्हाला दिसतं आता ना जरा कमी झाली पण इथे ना मोठ्या प्रमाणात आता पण काजूची मोठी झाडं आहेत. तर ही पोणीवरती म्हणजे वाळूवरती नाही, सगळी ना अशी काजूची झाडं आहेत तिथे लांबवर पसरलेलं. आणि पूर्वी तर ना इथे भरपूर अशी जाळकट होती आणि तिथे कसल्या तरी म्हणजे अद्भुत गोष्टी असतात ना त्यांचा वावर वगैरे असायचा असं पप्पा मला लहानपणी गोष्टी सांगायचे. तर त्यांना काही एक्सपिरियन्स आलेले तर त्याच्याबद्दल त्यांनी मला सांगितलेलं इथे त्यांना आलेल्या एक्सपिरियन्सबद्दल. ओके, स्पेशली जेव्हा ते काजू काढायला जायचे वगैरे दुपारच्या वेळी वगैरे तर तुम्हाला त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल का? प्रेरणा तर मी सांगितलं त्या एक्सपिरियन्सेसबद्दल. हो, आणि गेल्या वर्षी पण पमादादा म्हणाला होता हां जर समजा जास्तच काजू मिळायला लागले तर निघायचं तिथून. निघायचं तिकडून. ओके, आता असं का ते माहिती नाही, मी का म्हणून विचारलं नव्हतं. हे बघा ही सगळी अशी ना झाडकट आहे. आता म्हणजे झाडं आता कमी झाली आहे. पूर्वी तर एकदम गर्द अशी ही काजूची झाडं होती सगळी आणि आता पण काजू लागले असतील. ते बघा तिकडे त्या झाडाला लागलेले आहेत. पण आता तर नको, आता संध्याकाळची वेळ आहे. अशा सांज वेळी तर तिथे अजिबात जाऊ नये असं म्हणतात. आता नको, आता आपण सरळ चालत जाऊया हे समुद्राकडे. सो आता समुद्रावर जवळ पोचलो आहे आणि बघा ही आहे डॉगींची गँग. भेटणारे डॉगी फुल गँगने फिरत असतात ते. हा तर बघा ना डेंजर बंड्या वाटतं, डेंजर बंड्या. मी आता आलो आहे ते आपले
MTDC तिकडे मागे पण आहे MTDC आणि आता पुढे पण. आणि बघा मस्त सनसेट होतोय आणि सनसेटला आपण असे चालत चाललो समुद्राची गाज तुम्हाला ऐकायला येत असेल. आणि आता दूरवर बघू शकता तुम्ही मस्त सनसेट होतोय आणि येऊन बसलो आहेत आम्ही समुद्रावरती. आणि बघा दूरवर कोणीच नाही. तिकडे तांबडेला काही लोक दिसत आहेत, ते कशासाठी आहेत ते मला माहिती नाही. आज काय कासवांची पिल्लं वगैरे सोडायचा प्रोग्राम आहे की काय, एवढी माणसं दिसत आहेत असं वाटतंय खरं, काय माहिती नाही. आणि इकडे आहे ते आपलं कसवादेवी मंदिर, इकडे तर कोणीच नाही, पूर्णपणे एमटी समुद्र किनारा आहेत कासवाची पिल्ले बघ, संरक्षण हे केलेले 2 ठिकाणी लावलेले. मला वाटतं तसंच काहीचं आहे वाटतं, त्याच्यामुळे एवढी गर्दी झाली आहे. किंवा तांबडेमध्ये माणसं आलेली सप्त्यासाठी, ती अजून गेली नाही आहे, त्याच्यामुळे ती समुद्रावरती आली आहे संध्याकाळची. दॅट कुड बी द रिझन. पण बघा ना का भारी सनसेट वाटतो ना. तसं यायचं संध्याकाळी आणि इथे बसायचं. गावाला आलो की संध्याकाळची मज्जा नो राहील. तुम्ही पण आपल्या प्रगत होमस्टेला आलात तर असं संध्याकाळी जेवण बसू शकता. त्यांना असं शांत पर्यटन एन्जॉय करायचं आहे, मुंबईच्या धकाधकीपासून दूर. बाबा 3-4 दिवस येऊन शांततेत राहायचं आहे, पीसफुली. तर त्यांच्यासाठी आपला आयडियल आहे. येऊ शकता तुम्ही प्रगत होमस्टेला. नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आहे. आणि आता जरा मी आणि प्रेरणा रिलॅक्स करतो. तो बघा आम्ही आता थोडं रिलॅक्स करतो मस्तपैकी याच्या समुद्र किनाऱ्यावरती. आणि छान वाटतं संध्याकाळचं वातावरण, भारीच. काय म्हणता? ओके. सो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल काही कारणांसाठी तर प्लीज लाईक करा, शेअर करा. आणि आंबे येत आहेत, आंब्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे, त्याच्यावरती व्हॉट्सअपला पिंग करून देऊन द्या. आणि बाकी मग तुम्हाला अपडेट देईनच आंब्यांबद्दल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.